कुठल्याही कागदपत्राच्या पुराव्याशिवाय सरसकट मराठा जातीच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। एकीकडे हे उपोषण सुरू असताना आता मनोज जरांगे यांनी काहीशी मावाड भूमिका घेतली आणि सरसकट या शब्दामध्ये जर काही अडचण येत असेल तर राज्य सरकारने तो शब्द काढून आरक्षणाचा विचार करावा अशी भूमिका मनोज जरांगे यांनी काल मांडली होती। या विषयावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची काय भूमिका हे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे। सरसकट शब्दाला काही अडचण असेल तर तो काढा हे आता मान्य केलेलं आहे मनोज जरांगेने, तर यात काही शक्यता आहे का आरक्षणासंदर्भात जी अडचण आहे ते पुढे जाण्याची? मला तरी वाटत नाही। हे बघा की दररोज ती आपली भूमिका हळूहळू मावळती घेत आहेत। परवा त्यांनी असं म्हटलं की फक्त मराठवाड्यातील म्हणजे आधी आंदोलन सुरू झाला की महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना कुणबी जातीची प्रमाणपत्र द्या आणि त्यांना ओबीसीमधनं आरक्षण द्या। परवा त्यांनी असं म्हटलं की बा फक्त मराठवाड्यातील मराठा समाज ज्यांच्या याच्यावर लिहिलेलं आहे त्यांना कुणबी जातीची प्रमाणपत्र द्या। काही आमदारांनी पत्र दिलं की ज्यांच्याजवळ 7-12 आहे त्यांना कुणबी समाजाची प्रमाणपत्र द्या। आणि आता आज जे समोर येते आहे की काल त्यांनी असं म्हटलं की सरसकट शब्द काढून टाका। म्हणजे ज्या सरसकट शब्दाला आमचा विरोध आहे ते त्यांनी मान्य केलेलं आहे। आमची 2 वर्षापूर्वी पण आणि आता आंदोलन सुरू झालं त्या दिवशीपासून पण जी अट्टासाची मागणी आहे की कुठल्याही कागदपत्राच्या पुराव्याशिवाय सरसकट मराठा जातीच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये। जो प्रचलित नियम आहे अनेक वर्षापासून जेव्हापासून ओबीसीला आरक्षण या राज्यामध्ये लागू झालं तेव्हापासनं जो नियम आहे की वडील, आजोबा, पंजोबा आणि खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर ज्या जातीचा उल्लेख असेल तीच जात त्यांच्या मुलांना किंवा नातवंडांना लागू होत असते। पितृसत्ताक पद्धती आपल्याकडे आहे। मग त्यांनी म्हणतात की सरसकट वगळा, मग राज्य सरकारकडे काय पर्याय आहे? सरसकट जर वगळलं तर मग कोणाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचे? नाही, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2012चा कुठला निर्णय मला माहीत नाही, तो बघावा लागेल, पण 2012च्या निर्णयाप्रमाणे मराठा जातीला कुणब्यांची पोटजात म्हणा अशा प्रकारचा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। आता पोटजात एवढ्या 78 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर घोषित करण्याचा अधिकार सरकारला आहे का? संविधानामध्ये तशा प्रकारची तरतूद आहे का? न्यायालयाच्या कक्षेत ते बसते का? या सर्वाचा विचार सरकार करेल काय? आणि अशा प्रकारे माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारे कुठल्याही जातीच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार संविधानाच्या चौकटीत पण बसत नाही आणि न्यायालयाच्या प्रक्रियेत पण बसत नाही। ज्या व्यक्तींकडे आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, वडील यांच्या कागदपत्रावर कुणबी, मराठा कुणबी अजूनही आरक्षणाच्या भूमिकेसंदर्भात एक मनोज जरांगे यांच्या बोलण्यात विसंगती पाहायला मिळते। नक्की आपणच बघा ना, आपणच बघा जो निर्धार घेऊन त्यांनी मुंबईकडे कूच केलेली होती, 2 दिवसांनी त्याच्यामध्ये शिथिलता आणली की संपूर्ण महाराष्ट्राला देऊ शकत नसाल तर मराठवाड्यातील मराठ्यांना कुणब्यांची प्रमाणपत्र द्या। काल त्याच्यामध्ये पुन्हा शिथिलता आलेली आहे की सरसकट शब्द काढून टाका। आता उद्या पुन्हा त्याच्यामध्ये काय शिथिलता येते आणि ह्या आंदोलनामध्ये काय हे होते याच्याकडे आमचं लक्ष आहे। आज तिसरा दिवस आहे तुमच्या साखळी उपोषणाचा, तुमची काय भूमिका आहे? कालच भाजपच्या सर्व ओबीसी आमदारांनी तुमच्या मागण्यांना समर्थन दिलं आहे ना, आश्वस्त केलं की राज्य सरकार ओबीसीच्या आंदोलनाला धक्का लागू देणार नाही। लेखी आश्वासन संदर्भात त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणाले की वारंवार सरकारकडून सांगितलं जात आहे, त्यामुळे लेखीची गरज नाही। नाही, हे बघा मी पहिल्या दिवशी होतो की आम्हाला पुन्हा एकदा सरकारने आश्वस्त करावं। लोकप्रतिनिधी आम्हाला आमच्या मंडपाला भेट देत आहेत, भाजपची देत आहेत, काँग्रेसची देत आहेत काय, परंतु या सर्व लोकप्रतिनिधींनी, आमदार खासदारांनी माननीय मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देऊन, समर्थनपत्र देऊन एक आग्रहाची की ठीक आहे मागच्या वेळेस जसं आम्हाला चर्चेला बोलवलं तसं एक दिवस त्यांनी आमच्याला चर्चेला बोलवावं किंवा आमच्या
त्यांचं शिष्टमंडळ जरी आमच्याकडे आलं, आम्हाला बोलावलंच पाहिजे अशी आमची आग्रहाची भूमिका नाही, त्यांचं शिष्टमंडळ जरी आमच्याकडे आलं आणि त्यांनी आम्हाला तशा प्रकारचा लेखी कागद दिला की आम्ही तुमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावणार नाही, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि कुठल्याही पुराव्याशिवाय सरसकट, मागच्या वर्षीपासून माझा हा शब्द आहे, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही. या मागणीवरती आम्ही कालही ठाम होतो, आजही ठाम आहोत आणि भविष्यामध्ये सुद्धा ठाम राहणार आहोत. बघू शकतो की राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सरसकट या शब्दासंदर्भात मनोज जरांगे यांनी जी भूमिका व्यक्त केली त्यावर आपलं मत मांडलेलं आहे. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.